Hello friends, good morning. State Council of Educational Research and Training महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे आयोजित ब्रिज कोर्स यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे इयत्ता 10वीची. बऱ्याच लोकांना मराठीमध्ये असलेली ॲक्टिव्हिटीज सोडवताना कारण सेमी इंग्लिशमध्ये इंग्रजीत पाहिजे असते आहे ते मुलांना देत असताना काही अडचणी येत होत्या. ती अडचण आपण या PPTच्या माध्यमातून आपण दूर करूया. सुरुवातीला ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या ॲक्टिव्हिटीज इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकावर आधारित आहे हे आपल्याला माहिती असेल. यामध्ये पहिला जो मुद्दा असतो तो आहे लेट्स अंडरस्टँड. आपल्याला समजून घ्यायचं असते. यामध्ये काय अभ्यासायचं आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये? साऊंड वेव्ज, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, द ह्युमन इयर, ऑडिबल साऊंड, इन्फ्रासाऊंड अँड अल्ट्रासाऊंड. ह्या ज्या कन्सेप्ट आहे विज्ञानामधल्या ह्या कन्सेप्ट मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचे आहे. मागील वर्षी कोविडमुळे आपला बराचसा अभ्यासक्रम ऑनलाईन होता. बऱ्याच लोकांना तो अटेंड पण करता आला नाही आणि म्हणूनच ती कमी जी आहे ती भरून काढण्यासाठी परत हा सेतू अभ्यासक्रम आहे, ब्रिज कोर्स आहे, ती कमी आपल्याला दूर करायची आहे ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून. रेफरन्सेस आहे, संदर्भ आहे, स्टँडर्ड 9th लेसन नंबर 12 स्टडी ऑफ साऊंड. लेसन नंबर 12 मध्ये आपण जाऊया. यामधल्या महत्त्वाच्या सायन्समधील कन्सेप्ट ज्या आहे त्या आपण समजून घेऊया. आपल्याला लर्निंग आउटकम्स शिकायचे आहे. यामधील कोणता महत्त्वाचा भाग आहे त्याला LOs म्हणतो आपण, लर्निंग आउटकम्स किंवा क्षमता. टू एक्सप्लेन अँड अंडरस्टँड साऊंड रिलेटेड कन्सेप्ट इन डेली लाईफ अँड इट्स इम्पॉर्टंट. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामधील ध्वनीबाबतच्या साऊंडबाबतच्या ज्या कन्सेप्ट आहे, मूलभूत संकल्पना आहे दैनंदिन जीवनामधल्या आणि त्याचं जे महत्त्व आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरं लर्निंग आउटकम आहे टू एक्सप्लेन अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सोनार. सोनार जी कन्सेप्ट आहे आपण बघणार आहोत त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. टू एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ह्युमन इयर, मानवी कानाबद्दलची माहिती आपण यामध्ये अभ्यासणार आहोत आणि म्हणूनच टेक ए लुक इनटू आपण या ठिकाणी अभ्यासू साऊंड वेव्स म्हणजे काय होते आहे. साऊंड इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. मित्रांनो आपल्याला माहिती असेल ध्वनी हे ऊर्जेचं एक रूप आहे. which creates the sensation of hearing in our ears. A medium is necessary for the propagation of sound waves. म्हणजेच ध्वनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियम म्हणजेच माध्यमाची गरज असते. म्हणून या ठिकाणी वाक्य आलेलं आहे ए मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ज. साऊंड वेव गिव्स राईज टू ए चेन ऑफ compression and rarefaction in the medium. The particles of the medium oscillate about their central or mean position in the direction parallel to the propagation of the waves. Such waves are called longitudinal waves. मग longitudinal waves म्हणजे काय असते आहे, यामध्ये कशा पद्धतीची रचना असते ते आपण या डायग्रामच्या माध्यमातून अभ्यासू शकतो आहे. हे जे डायग्राम आपण बघतो आहे साऊंड वेव्हची, यामध्ये तुम्हाला दिसते आहे की कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन अँड कॉम्प्रेशन दिसते आहे यामध्ये. ओके, बघा तुम्ही याला लॉजिट्युडिनल वेव्ज म्हटल्या जाते. सी फॉर कॉम्प्रेशन्स, बघा या ठिकाणी कॉम्प्रेशन्स आहे आणि रेअरफॅक्शन आहे. यामध्ये पार्टिकल्स जे आहे दाट आहे कॉम्प्रेशन्समध्ये आणि रेअरफॅक्शन्समध्ये पार्टिकल्स जे असतात मीडियममधले ते कमी आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन्स अशा पद्धतीनं ह्या वेव्हचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. व्हॉट इज मीन बाय लॉन्जिट्युडिनल वेव्ज. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. साऊंड ध्वनी
चा वेग म्हणजे काय होते आहे आपण बघूया, डेफिनेशन बघूया. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, the distance covered by a point of highest density or lowest density in unit time is the velocity of sound. म्हणजेच so velocity of sound is equal to wavelength into frequency. ओके, याला आपण velocity of sound म्हणतोय. ध्वनीचा वेग हा वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी म्हणजेच velocity of sound होतो आहे. त्यानंतर याच लेसनमध्ये, लेसन नंबर 12 स्टडी ऑफ साऊंडमध्ये 3 प्रकारच्या साऊंडचा आपण अभ्यास करणार आहोत. ऑडिबल साऊंड, इन्फ्रासाऊंड अँड अल्ट्रासाऊंड. द लिमिट ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर आर 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. ही जी हे आहे लिमिट आहे आपल्या मानवी कानाला ऐकण्याची जी लिमिट आहे कानाची ती आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच दॅट इज द ह्युमन इयर कॅन हिअर साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सीज इन धिस रेंज. म्हणजे 20,000 ते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सी मधलाच ध्वनी आपला मानवी कान ऐकू शकतो आहे. म्हणजेच दिस साऊंड्स, याच आवाजाला काय म्हणतात, दिस साऊंड्स आर कॉल्ड ऑडिबल, श्राव्य साऊंड्स म्हणतो आपण त्याला ध्वनी. ऑडिबल साऊंड्स, अवर ears cannot hear sounds of the frequency lower than 20 hertz and higher than 20,000 hertz. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा होतो 20 हर्ट्ज पेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त ध्वनी मानवी कान ऐकू शकत नाही आहे. ओके, त्यानंतरची कन्सेप्ट होती आपली रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणजे काय आहे होते आहे ते बघू आपण. आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट माहिती आहे, प्रकाशाचं परावर्तन माहिती आहे. मित्रांनो, आपण यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ साऊंड ही एक कन्सेप्ट आहे. इको, प्रतिध्वनी ज्याला म्हणतो आपण. अँड इको जे आहे, अँड इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन बाय सम सरफेस. ओके, त्यानंतर दुसरं आहे रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमध्ये रिव्हर्बरेशन. दुसरं कोणती कन्सेप्ट आहे यामध्ये, रिव्हर्बरेशन ही कन्सेप्ट आहे. मग रिव्हर्बरेशन म्हणजे काय होते आहे तर sound waves get reflected from the walls and roof of a room multiple times. म्हणजे भिंतीवरून किंवा रूफवरून अनेक वेळा तो ध्वनी काय होतो आहे, रिफ्लेक्टेड होतो आहे. दिस कॉजेस ए सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. सतत तो आवाज ऐकायला येतो. दिस इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. या ठिकाणी ही डायग्राम आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंडची डायग्राम आपण यामध्ये बघू शकतो आहे. हा प्रयोग पण आपण पाहिला असेल. ओके, म्हणजे घड्याळाची टिकटिक जी आहे ती या पडद्यावर आदळते आहे आणि या पडद्यावरून परत या ठिकाणी आपला कान राहणार, इयर राहणार आणि आपल्याला ती प्रतिध्वनी, त्याचा ध्वनी रिफ्लेक्शन जो असतो तो ऐकायला येतो आहे. म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ साऊंड 2 प्रकारचे आहे. एक आहे इको आणि दुसरा आहे रिव्हर्बरेशन. ह्या ज्या दोन्ही फिनॉमिनन आहे ह्या रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमध्ये येतं आहे. ओके, त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आपली होती आहे सोनार. व्हॉट इज मीन बाय सोनार? SONAR कॅपिटलमध्ये आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे सोनार. सोनार इज द शॉर्ट फॉर्म ऑफ S फॉर साऊंड, SO फॉर साऊंड, नेव्हिगेशन अँड रेंजिंग. It is used to determine the direction, distance and speed of the underwater object with the help of ultrasonic sound waves. हे आपल्याला मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. सोनार हे जे टेक्निक आहे या टेक्निकमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड्स असतो आहे. सोनार हॅज ए ट्रान्समीटर, याला एक ट्रान्समीटर असतं आहे. अँड हॅज ए रिसिव्हर व्हिच आर फिटेड ऑन शिप ऑर बोट. हे शिप किंवा बोटमध्ये टेक्निक वापरतात. याचा उपयोग जो असतो डायरेक्शन, दिशा, अंतर आणि वेग पाण्यामधल्या वस्तूचा मोजण्यासाठी होत असतो. समुद्राची खोली सुद्धा या टेक्निकच्या द्वारे मोजल्या जाते. द ट्रान्समीटर प्रोड्युसेस and transmit ultrasonic sound waves. These waves travel through water, strike underwater object, can get reflected by them. The reflected waves received by the receiver on the ship. The receiver convert the ultrasonic sound into electrical. मग रिसिव्हर काय करतो आहे, या अल्ट्रासोनिक साऊंडचा
रूपांतर जे आहे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतोय आणि दिस सिग्नल्स आर प्रॉपरली इंटरप्टेड. द टाइम डिफरन्स बिटवीन द ट्रान्समिशन अँड रिसेप्शन इज नोटेड. म्हणजेच यामध्ये डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन केव्हा पाठवला आणि केव्हा त्याला परत आलेला आहे हे नोट केलं जातं. दिस टाइम अँड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर गिव्स द डिस्टन्स of the shape of the object which reflect the waves. Sonar is used to determine the depth of the sea. म्हणजे हे जे टेक्निक आहे अल्ट्रासोनिक साऊंड यामध्ये यूज केला जातो. सोनार टेक्निकमध्ये समुद्राची खोली. सोनार इज ऑल्सो यूज टू सर्च अंडर वॉटर हिल्स, व्हॅलीज, आईसबर्ग, सनकनशिप म्हणजे बुडालेले जहाज सुद्धा आपण यापासून ओळखू शकतो आहे. ओके, आपण हे सोनार टेक्निकची डायग्राम आपण बघू शकतो. रिसिव्हर कुठे असते आहे आणि ट्रान्समीटर कुठे असते ते पण आपण बघू शकतो मित्रांनो. त्यानंतरची शेवटची कन्सेप्ट होती यामध्ये ह्युमन इयर, मानवी कानाबद्दलची आकृती बघा. हे डायग्राम जर आपण अभ्यासली तर मानवी कानाची रचना कशी आहे त्याचे 3 भाग होतात हे आपण बघू. The ear is an important organ of the human body. We hear sound because of our ear. When sound waves fall on the eardrum, it vibrates. These vibrations are converted into electrical signals which travel to the brain through nerves. The ear can be divided into 3 parts. 3 भाग होते आहे याच्यामध्ये. पहिला भाग आहे आउटर इयर, दुसरा मिडल आणि तिसरा इनर. म्हणजे 3 भाग होते आहे आउटर, मिडल आणि इनर भाग. 3 भाग होतो आहे कानाचे आणि आपल्याला अशा पद्धतीनं ह्या कन्सेप्ट ज्या आहे ह्या आपण यामध्ये अभ्यासलेल्या आहे. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल, मागच्या वर्षी तर तुम्ही याचा अभ्यास केला आहे, आता ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. लेट्स प्रॅक्टिस. आपल्याला सराव करायचा आहे आणि काय लिहायचं आहे नोटबुकमध्ये ते मित्रांनो आपण या ठिकाणी समजून घ्या. आपल्याला 5 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे पहिल्या ॲक्टिव्हिटीचे आणि यामध्ये पहिला प्रश्न जो विचारला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन साऊंड वेव्ज अँड वेव्ज ऑन वॉटर. साऊंड वेव्ज आपल्याला माहिती आहे. साऊंड वेव्ज हे ट्रान्सव्हर्स वेव्ज आहे, लॉजिट्युडिनल वेव्ज आहे. साऊंड वेव्ज काय आहे, लॉजिट्युडिनल वेव्ज आहे. तर वॉटर वेव्ज, समजा आपण पाण्यावर दगड मारल्यानंतर कशा पद्धतीनं वेव्ज क्रिएटेड होते आहे, बाय ड्रॉपिंग स्टोन in still water, the particles of water oscillate up and down. These oscillations are perpendicular to the direction of propagation of the waves. Such waves are called transverse waves. याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ज म्हणतो आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर लिहायचं आहे मित्रांनो, आता उत्तर सांगणं अपेक्षित नाही आहे, पण बरेच लोक विद्यार्थी म्हणतात की आम्हाला उत्तर सांगा आहे. ॲक्च्युअली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. डिफरन्स बिटवीन साऊंड वेव्जमध्ये काय फरक आहे आणि वेव्ज ऑन वॉटर, पाण्यावर दगड मारल्यानंतर कोणत्या प्रकारच्या वेव्ज तयार होते आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ज तयार होतात. ओके, आणि साऊंड वेव्ज ह्या लॉजिट्युडिनल वेव्ज आहे आणि त्यामधला फरक पण आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, व्हॉट आर द 2 uses ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. मग रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचे आपण 2 पाहिलेले आहे, रिव्हर्बरेशन आणि इको. हे त्याचे 2 उपयोग आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, हाऊ विल यू यूज टू रिड्यूस रिव्हर्बरेशन इन पब्लिक हॉल ऑर मूव्ही. म्हणजे मूव्ही थिएटरमध्ये किंवा एखाद्या लग्न समारंभाच्या हॉलमध्ये जेव्हा आवाज येतो आहे, रिव्हर्बरेशन होते आहे, ते रिव्हर्बरेशन त्याचं रिफ्लेक्शन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आहे. काय करू शकणार आपण, ऑडिटोरियममध्ये काय करणार आहे, वेगवेगळं फर्निचर्स लागणार आहे. त्यामध्ये आणखी आपण काय यूज करू शकतो आहे की रिव्हर्बरेशन जे असते त्याचं इको किंवा त्यामधून येणारे जे आवाज असतात तर आपल्याला काय करावं लागणार आहे, कोणते यूज करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासणार आहोत किंवा तुम्हाला त्याची माहिती ही लिहायची आहे. ओके, तर रिव्हर्बरेशन ऑडिटोरियममध्ये कशा पद्धतीनं करायचं आहे, म्हणजे कर्टन किती लागणार आहे, फर्निचर कशा पद्धतीचं लागणार आहे, हे कमी करण्यासाठी रूफ जे आहे, वॉल्स जे असतात त्या कशा पद्धतीनं असायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करणं आणि यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अत्यंत महत्त्वाचं असते आहे. ओके, रिव्हर्बरेशनमध्ये रिफ्लेक्टेड साऊंड जे होत असतो तर ते होऊ नये यासाठी आपल्याला कर्टन्स
लागणार आहे, फर्निचर लागणार आहे, म्हणजेच रिव्हर्बरेशन जे असते ते आपण रिड्यूस करू शकतो आहे. ओके. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ अल्ट्रा साऊंड. अल्ट्रासाऊंड पाहला आपण, सोनोग्राफी हे जे टेक्निक आहे, हे सोनोग्राफी टेक्निक हे अल्ट्रासाऊंडचा पहिला उपयोग आहे. अल्ट्रासाऊंडचा पहिला उपयोग काय आहे? सोनोग्राफी टेक्निक. आणि दुसरा उपयोग कोणता राहणार आहे? सोनार टेक्निक. म्हणजे एक आहे सोनार SONAR आणि दुसरा यूज आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी हे जे दोन टेक्निक आहे, हे दोन्ही टेक्निकमध्ये अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो. हे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न मात्र तुम्हाला शोधायचा आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑन सोनोग्राफी. यू मे यूज इंटरनेट. इंटरनेटवर सोनोग्राफी म्हणजे काय, त्याचा यूज कुठे होतो आणि कशासाठी होतो, हे मित्रांनो आपल्याला लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये, जे आपल्या शिक्षकांना दाखवायचं आहे. या ठिकाणी दीक्षा ॲपवरून काही लिंक्स आहे, त्या लिंक्सवर आपण क्लिक केल्यानंतर त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ॲप असणं आवश्यक असतो. आणि ह्या सर्व माहिती जी आहे, लॉजिट्युडनल वेव्ज, हाऊ डू यू हिअर साऊंड, आपण ध्वनी कसा ऐकू शकतो आहे, ऑडिबल, इन्फ्रारेड, अल्ट्रासाऊंड आणि सोनोग्राफी याबद्दलचे व्हिडिओज मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरून या दीक्षा ॲपच्या तुम्हाला मिळू शकतात. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरभानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.